प्रशांत दुमाडा यांना आपण पाहतायत जीवदानी विराट टीम मधून खेळत असताना पस्टे साहेब हे नेहमीच मात्र या खेळाडूंना खूप चांगलं प्राधान्य देत असतात. ॲलन डोटी त्यांना आपण पाहतायत एक हँडसम क्रिकेटर आणि बेस्ट बॅटर. यंदाचा हंगाम खूप चांगला गाजवलाय ॲलन डोटी यांनी. राजेश ओघे यावेळेला असल्या बॅटचा वापर करत असताना ॲलन डोटी पुढे सरसावतील. ब्रँड ऑफ निर्मळ 1 रन घेत असताना सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र मिथुन पागदरे दर्शवत असताना पाहायला मिळतात. माहिती आहे की हरिकेश मेहरच्या बॅटमधून चौकारांची आतषबाजी झालेली आहे, तर आपण फक्त नॉन स्ट्राईक एंडला जाऊन आपण हरिकेश मेहर याची बॅटिंग पाहत राहावी. हे जेव्हा तुम्ही समंजसपणाचं क्रिकेट खेळताना तेव्हा एक चांगलं बॉन्डिंग बनतं. एखाद्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी करावी, एखाद्या फलंदाजाने सिंगल डबलवर भर द्यावी. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार मारल्यानंतर रील्स बनतात, परंतु सिंगल डबल काढून जर रील्स बनल्या तर अजून बेटर होईल. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथून 2 रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. हरिकेश मेहरला माहिती आहे प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि त्यामुळे सिंगल डबलला सुद्धा क्रिकेटमधील बेसिकला स्थान देतोय. पुन्हा एकदा एक समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना ऑफ साईडला हलक्याशा हाताने नरम हाताने खेळला. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर पहिल्या षटकात दमदार आणि शानदार सुरुवात आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉल आतापर्यंत सन्मान दिले राजेश ओघे. अनेक मैदानं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीम मधून खेळत असताना एक फॉर्मॅट मधून अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज राजेश ओघे आणि हरीश पाटील हे दोन्ही मात्र एका संघामध्ये बरेच वेळा खेळले. चांगला बॉल होता यावेळेला. जयेश किनी खूप चांगली फिल्डिंग. जयेश किनी त्या ठिकाणी शार्प होते. मॅन फ्रॉम चांदीप आणि चांदीप म्हटलं तर संतोष मडवी पिंट्याची आठवण येईल. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने पाहायला मिळते ओळख संदीप मडवी, परंतु आता दुखापतग्रस्त झाल्याने टेनिस बॉल क्रिकेट पासून खूप दूर गेला. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घे जयेश किनी पुन्हा एकदा मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 17 धावांचं वादळ आल्यानंतर ते शांत करण्याचं काम राजेश ओघेने आतापर्यंत दोन्हीही बॅटरला थांबवून ठेवलंय. मिथुन पागदरे एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये, तर हरिकेश मेहर उच्छळी आणि दांडीचे 2 ब्रँड. या बॉलला लेफ्ट केलंय. पुन्हा एकदा जयेश खूप चांगली किमया साध्य करतोय विकेट किपरच्या पाठीमागे. चेंडूला लेफ्ट केलं होतं आणि इथून सरळ बॉल सोडून दिला. मिथुन पागदरे यांना सुद्धा माहिती होतं की हा बॉल फेअर आहे आणि त्यामुळे पंचांकडे कोणत्याही प्रकारच्या आशाभूत नजरेने पाहिलं नाही. हे अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटने ते धडे घ्यायला हवेत. काही खेळाडू मात्र शफल होतात, खेळतात, बीट होतात आणि त्यानंतर वाईटची मागणी करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे चुकीचं आहे, कारण पंच हे खरे मात्र आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये न्यायाधीश आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्त झालाय. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय राजेश ओघे. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत शेवटच्या 3 बॉलवर डॉट पाहायला मिळाले. कलात्मक गोलंदाजी. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज प्रशांत दुमाडा. सध्या विरारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जव्हार मध्ये त्यांची खूप काही खुबी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, अष्टपैलू खेळाडू, सुरुची बीचचं ते मैदान, मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये प्रशांत दुमाड्याने केलेली जबरदस्त मेहनत अप्रतिम पाहायला मिळाली. हरीश पाटील जात आहेत, काहीतरी समजवतायत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीम मधून खेळत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून बरेच वेळेला त्यांनी कर्णधार पद भूषवलं. शिवनेरी चषक कोण विसरेल
2016-17 मध्ये पाऊस पडल्यानंतर धोधो पाऊस पडल्यानंतर सुद्धा ती मॅच थांबली नाही. 1 ते 2 दिवसानंतर पुन्हा एकदा ती स्पर्धा उभारली लाख मुलाची. आणि या विभागामध्ये जेव्हा वसई विरार गट आल्यानंतर पहिला विजेता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम हा संघ ठरला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितली, पंच मात्र यावेळेला सहमत नाही आहेत. महेंद्र भोईर अनुभवी आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिर राहिले. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर असं वाटलं की त्या रन रेटने खेळतील, परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे की पहिल्या षटकात कधी 3 धावा येतात, कधी दुसऱ्या षटकात 20-25 धावा येतात, कधी तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा त्याच धावा येतात, कधी शेवटच्या 2 ते 3 षटकांमध्ये कहाणी बदलते. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हरिकेश मेहर त्या ठिकाणी थोडेसे चाचपडले गेले होते. खेळपट्टीवर चेंडू राहतोय ही खूबी आहे प्रशांत दुमाडा या गोलंदाजाची. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हेमंत पाटील थोडेसे महागडे ठरले, परंतु त्यानंतरचा जो क्लास आतापर्यंत दाखवताय थोडीशी दुखापत होते. पाण्याची व्यवस्था राकेश केनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, घेऊन जात आहेत पाणी. हरिकेश मेहर मिथुन पागदरे पुन्हा एकदा बातचीत करतायत की नाही आता आपल्याला हात खोलावे लागतील का. 6 षटकांचे सामने आहेत. 6 षटकांमध्ये मॅक्झिमम 70-75 पर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळेला एक बळ मिळतं ते फायटिंग करण्यासाठी त्या गोलंदाजांना. तिसऱ्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले. 21 धावा. राकेश एक चांगले विश्लेषक सुद्धा आहेत, नो डाऊट. पिच रिपोर्टर म्हणून सुद्धा ओळख त्यांची आता आपल्याला पाहायला मिळते. चळीच्या मैदानाची पिच रिपोर्टिंग खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केली होती. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अजित सुर्वे पुढे सरसावतायत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. 2 बंधू एका संघामध्ये नेहमीप्रमाणे खेळत असताना पाहायला मिळतात. अजित सुर्वे, अभिजित सुर्वे, बंटी अँड बबली म्हणून ज्यांची ओळख निर्मळ गावातील हे अनमोल रत्न यंगस्टार पापडी गणेश काकड सरांच्या संघामध्ये नेहमीच या खेळाडूंची वर्णी लागली आपल्या करिअरमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली. हरिकेश मेहरने 4 जे चौकार ठोकले होते त्यानंतर दुसऱ्या षटकात थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि तिथून आपण पाहू शकतायत अखेरकार विकेट मिळाली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. होटीफ्लचचे हे क्रिकेटर गौतम अक्रे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आई कोसमाई चषक खारडी वैतरणा प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील नेहमीच मात्र त्या स्पर्धेला दाद देत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले, परंतु मध्यंतर मैदानाचा थोडासा अभाव, ती स्पर्धा थोडीशी खंडित होताना पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आई कोसमाई चषक खारडी मैदान गजबजून पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर याच खेळाडूने एक बाईक सुद्धा मिळवली होती. मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल ज्या खेळाडूच्या नावावर आहे. 2 शतकं ही मात्र पाहायला मिळतात. एक वीर तानाजी पारगावच्या मैदानात, तर एक आपण पाहिलं प्रोचळीच्या मैदानात आपण पाहू शकाल 1 शतक. असे 2 शतकं टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आहेत गौतम आकरे. परंतु आज महत्वपूर्ण या सामन्यामध्ये त्याला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. परंतु प्रशांत दुमाडाचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद बॉलिंग. टॅप केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव घेण्यापासून वंचित आहे. थोडेसे चाचपडले होते, कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4था आहे. कोण म्हणेल की 17 धावा. एकंदरीत षटक क्रमांक 3. 4 बॉलचा खेळ झालाय.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्युटिफुल डिलिव्हरी. प्रशांत दुमाडा हीच ताकद राहिले या गोलंदाजाची. गुडलेन स्पॉटवरून ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतो अप्रतिम. गौतम अक्रे सारख्या खेळाडूचं मात्र यावेळेला आपण पाहतायत मनोबल खचवण्याचा प्रयत्न केला गेलाय. ग्रेट डिलिव्हरी. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. वेट अँड वॉच केलं. परफेक्ट जजमेंट घेतलं होतं परंतु यावेळेला झलांग काय लावता आली नाही. आणि जी टायमिंग जंप असते ती जर कदाचित झाली असती तर डेफिनेटली धावा सेव्ह झाल्या असत्या. परंतु गौतम अक्रेच्या या बॅटमधून 4 धावा येत आहेत. दबावाला न जुमानता आता चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25 या धावसंख्येवर. 2 षटकांमध्ये 4-4 धावांचं योगदान फक्त राजेश ओगे आणि प्रशांत दुमाडाने दिलंय. ग्रेट बॉलिंग. नेक्स्ट मॅच ऑन स्क्रीन आपण पाहतायत. सरपाडा टीमचा कॅप्टन जर आला असेल तर या. पागदरे बॉईज आणि सरपाडा. राजेश उगेला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणले गेले. प्रकाश पाटील यांना आपण पाहतायत. प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील ही जोडी फेम झाली टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये. मॅन फ्रॉम टिवरी नायगाव परिसरातील एक 2 परम मित्र. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळले गेलं. टिवरीचं नाव उंचावलं. ओरिजिनल संघामध्ये अजिंक्य स्फोट जुचंद्र या संघामध्ये खेळले आणि अखेरकार मात्र आपण रवी पाटील यांना निरोप दिला. यावेळेला प्रतिम बॅकफूट पंच केला जातोय. मिथुन पागदरे पॅटर्न शॉट आपल्याला पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. 4. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर स्लोवर 1 चेंडू होता. अगोदर ओळखलं होतं मिथुन पागदरे यांनी की या वेळेला आपल्याला कुठेतरी फुटवर्कचा आता जरूर वापर करावा लागेल. मुवमेंट कराव्या लागतील. बॅकफूट फ्रंट फूट ओळखलं आणि खूप चांगला बॅटचा फेस ओपन करत असताना बॅकफूट पॉइंट क्षेत्र निवडलं. चौकाराला. प्रतिम चांगला बॉल. यावेळेला इन्व्हाइट केले या बॉलला खेळण्यासाठी. सरळ चेंडू हरीश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 2 बॉलचा खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. अप्रतिम चांगला ऑफ साईडला खेळून काढले. प्रकाश पाटील पुढे सरसावेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धावा थांबवलेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर 2 षटकं मध्यंतर जी आपण पाहिली. राजेश ओगे वैयक्तिक पहिलं होतं, सांघिक दुसरं होतं. प्रशांत दुमाडाने वैयक्तिक पहिलं हाताळलं, सांघिक तिसरं हाताळलं. त्यामध्ये धावा थांबवल्या. ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो आहे का हे पाहण्यासारखं असेल परंतु चांगला थ्रो नाहीये. या 2 धावा ऍड होतील. फास्ट यावेळेला थ्रो आला नाही. त्या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा. बॉल फेकून झाले ते 4. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. वेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न गौतम अक्रे दाखवून देण्याचा प्रयत्न होता. मन बदललं होतं. ग्रीप बदलली होती बॅटची परंतु त्या पोझिशन मध्ये आल्यानंतर परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता राजेश ओगे. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. काय गोलंदाजी केले. आफ्टर लंच नंतर विकास किनी पुन्हा एकदा उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना. वेलकम शैलू, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. शैलेंद्र गोडेकर, अमर कोळी
आपलं सहर्ष स्वागत. प्रथमेश वैती पप्पू, त्यानंतर सादिक अन्सारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम. तर षटक क्रमांक यावेळेला 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 रन. म्हणून मी सरपाडच मुद्दाम बोललो, कारण सूप बोललो असतो हसले. चला, यानंतर होणारा सामना SUP सरपाडा वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल पागदरे आणि एकविरा वसई 11. पागदरे बॉयज हे नाव आपण पाहिलं सातत्याने. जय विश्वकर्मा, वेलकम. प्रशांत दुमाडा ह्या वेळेला अप्रतिम चांगला बॉल, तेवढा चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ॲलन थोडेसे चाच पडले होते, थोडेसे फंबल झाले होते. त्यावेळेला गवतावर बॉल येतो ना, त्यावेळेला आपण पाहतायत कधी कधी थोडासा अंदाज बांधणं कठीण होतं. खूप गवत वाढलं होतं, परंतु ग्रास कटिंग करून आमच्या लाडक्या खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळता आलं पाहिजे हा दृष्टिकोन आयोजकांनी मनाशी बाळगला. कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नाही, तर आयोजकांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे मोठी होते. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितली. काय बॉल डिलिव्हर्ड केलाय प्रशांत दुमाडा. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. गोलंदाजीचं जबरदस्त पृथक्करण. परफेक्ट वाईड यॉर्कर, फुलर लेंथ बॉल कसे हाताळायचे. गौतम आकरे सारख्या खेळाडूला आतापर्यंत बेधडक धडाकेबाज फलंदाजाला थांबवलंय. षटकार चौकारांची भाषा बोलून देत नाहीयेत. यावरून गोलंदाजाची क्वालिटी स्पष्टपणे दिसून येते. लो फुलटॉस बॉल जरूर होता. बॅट फिरते हातामध्ये, मात्र ॲलन पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन. 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. HUL स्पोर्ट्स दांडी उंबाट उच्छळी. या वेळेला प्रतिम ऑन साईडला फटका छान आहे, परंतु राजेश ओगे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. गौतम आकरे अखेरकार संघर्ष करता करता यश काही मिळालं नाही आणि अखेरकार प्रशांत दुमाडाला सफलता त्याच्या हाती लागली. एक महत्वपूर्ण विकेट. गौतम आकरे बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल बाने, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर. 40+ क्रिकेट अनुभव, खऱ्या अर्थानं दर्जेदार फिटनेस, शिस्त आणि क्रिकेटची ओळख या सर्वांचा संगम मिलाप म्हणजेच 40+ खेळाडू. 40+ खेळाडूंना जबरदस्त प्लॅटफॉर्म जरूर दिला गेलाय. ज्या पद्धतीने 40 नंतर काय तर 40+ हे फॉर्मॅट आल्यानंतर आता प्रत्येक आयोजकांची इच्छा असते की आम्हाला ते जुने जाणते खेळाडू त्या क्रिकेटच्या निमित्ताने भेटावेशी वाटतील, एकमेकांच्या आठवणींना उजाळा देता येईल, एन्जॉयमेंट करता येईल, त्या गोष्टी शेअर करता येतील नवतरुण खेळाडूंशी. आणि त्यामुळे हा फॉर्मॅट प्रत्येक आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात येतो. प्रशांत दुमाडा काय गोलंदाजी केली आतापर्यंत. क्वालिटी बॉलिंग. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. प्रॅक्टिस खूप महत्वाची भूमिका असते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्व आहे. 35 धावा. 35.
यावेळेला अप्रतिम चांगली गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय थोडासा लेग स्टंप पिचिंग. अनिल बाने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आता करायला हवा. जर फायटिंग टोटलकडे वाटचाल करायची असेल तर 2 ते 3 मोठे फटके जर आले तर कदाचित एक लढण्यासाठी बळ मिळेल ते गोलंदाजाला. एचएफ स्पोर्ट्स दांडी उनबाट उच्छळी या टीमला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा, लेग स्टंप पिचिंग आहे असं पंचांचं म्हणणं. महेंद्र भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख, क्रिकेटवरचा अफाट प्रेम, टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट हे पाहायला मिळते. डेफिनेटली एका साईडला नितेश कदम, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक गेल्या वर्षामध्ये त्यांनी हाताळली. यंदाच्या हंगामामध्ये आणि चांगल्या मात्र स्पर्धा आता कव्हर करताना जीपी पॅनल या पॅनलमध्ये ते कार्यरत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रशांत दुमाडा 2 एक्स्ट्रा बॉल जरूर हाताळले. त्या एक्स्ट्रा बॉलचा पुरेपूर फायदा घेता येईल का या 5व्या षटकातील शेवटच्या बॉलवर. ऑन साईडला म्हणून मी उल्लेख केला होता की या शेवटच्या बॉलवर एक्स्ट्रा बॉल जे फेकलेत त्याचा पुरेपूर फायदा उचलता येईल का. पहा एक बॉल किती महाग ठरू शकतो याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये पाहायला मिळालं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एचएफ स्पोर्ट्स दांडी उनबाट उच्छळी या संघाची 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 षटकांचा खेळ अखेरीस शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये संदीप खरवत आय थिंक सो गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा जेव्हा वाढतात ना, एक्स्ट्रा बॉल ज्या वेळेला डिलिव्हर्ड होतात त्यावेळेला त्याचा पुरेपूर फायदा हा मिळताना पाहायला मिळतो. नुकतीच वाडा तालुक्यामध्ये जी स्पर्धा झाली 4 षटकांचा सामना होता आणि एक संघ देवघर ज्या संघाने मात्र 4 षटकं अशी हाताळली की त्यामध्ये एक सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा धाव बघताच आली नाही. म्हणजे 24 बॉल परफेक्ट हाताळले. काही संघ असतात हे आपण सातत्याने पाहिलंय. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक्स्ट्रा धावा तर आपण जास्त पाहिलेल्या नाही आहेत, परंतु एका संघाने अशा धावा दिलेत 64 धावा एक्स्ट्रा आल्या होत्या वेस्ट इंडिज संघाच्या. हा टेस्ट क्रिकेटचा इतिहास आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43-43. संदीप करवत अर्नाळाचा जादूगर, एक जबरदस्त गोलंदाज, लेफ्ट आर्म गोल्डन इरा. अप्रतिम चांगला फटका आहे स्ट्रेट ड्राईव्हचा. प्रकाश पाटील वॉट फिल्डिंग, क्लास फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, नो डाऊट अबाउट इट. मिथुन पागदरे या खेळाडूकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, परंतु त्यांनी पाहिलं की लेफ्ट आर्म बॉलर आहे तर लेफ्ट हँड बॅटर माझा पार्टनर आहे, त्याला ऍडव्हान्टेज मिळू शकेल आणि त्यामुळे मात्र एकच धाव घेऊन आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवलाय, कारण त्याच्या बॅटमधून अनिल बानेचा एक षटकार सुद्धा आलाय. त्यामुळे एक चांगलं बेस्ट बॅटल रंगेल. आता मात्र संजय पाटील, रोहिदास भगत मॅचचा आनंद घेत असताना समोरच्या स्टँडच्या अगदी बाजूला पाहायला मिळतात. आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला फटका आहे, हा ऍडव्हान्टेज आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे सांगतायत की चौकार. धन्यवाद प्रेक्षक वर्गानो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते या 4च्या मदतीने. एचएफ स्पोर्ट्स दांडी उनबाट उच्छळी 48 वर जाऊन पोहोचले गेले. 48. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 6वं शेवटचं अंतिम षटक. 4 बॉलचा खेळ अजून सुद्धा शेष राहिलाय. तर या 40+ खेळाडूंचं एक स्पष्टपणे दिसतं की जसं वय वाढत चाललंय ना तसा त्यांचा क्लास वाढत चाललाय. फुलटॉस बॉल अगोदरच खेळण्याची प्रक्रिया पाहायला मिळाली, परंतु इथे कॅच ड्रॉप. प्रशांत दुमाळेच्या हातातून चेंडू सुटला. मात्र इथून शेवटच्या 3 बॉलवर जर 2 षटकार जरी आले ना तरी या झेलचं महत्व फार.
अगदी कथा सांगून जाईल. एसयूपी टीमचे कॅप्टन या ऑन साईडला ॲलन येत आहेत आणि ॲलन कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. ॲलनची ही ताकद आहे. नालासोपाऱ्याचं मैदान शुरपारक मैदान आज लेदर क्रिकेटसाठी फेम आहे. अगदी नालासोपारा वेस्टला पोलीस चौकीच्या बाजूला तिथे मी नाईटच्या स्पर्धेमध्ये रात्री जवळजवळ 2-2:30 वाजले होते, परंतु ॲलनचा तो झेल अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तरंगताना पाहायला मिळतो. ॲलन डोटी मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. अनिल बाने गॉन. अंकुश न्यू बॅटर. स्पष्टे साहेब या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांच्या समोर जयेश चोरगे यांना आपण पाहताय थोडीशी रेस्ट करतायत. भंडारी समाजातून खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. जयेश चोरगे यांच्यावर मात्र एका बॉलमध्ये एका कॅचवर जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये लागले होते सुरूची बीचच्या मैदानात. हे विसरणार नाहीये. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेत मंगेश राणे टीम मॅनेजर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्यांच्या परम मित्राचा वाढदिवस. क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत आहेत पागदरे साहेब जे पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस. महेश पागदरे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 48 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चला एसयूपी सरपाडा टीमचा कॅप्टन यावेळेला ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे. त्या रेंज मध्ये आला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता षटकार या शेवटच्या बॉलवर. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 54 आणि विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य 6 षटकांमध्ये. कोण सांगेल पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर काय स्थिती असायला हवी, परंतु हे क्रिकेट आहे. सरड्याच्या रंगापेक्षा ही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटला आपण प्राधान्य सातत्याने दिले गेले, परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. 36 बॉल 55 रनची आवश्यकता. चला एसयूपी सरपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमचे कॅप्टन आपण या. पागदरे बॉयज टॉस करण्याकरिता आपण लगेच यायचंय. एसयूपी सरपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या वेळेची दिरंगाई न करताना. जशी सामन्याला सुरुवात होईल तसे आमचे जवळचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी गेले 3 दिवस आपण त्यांचा आवाज ऐकतायत. मिस्टर मंथन गरत व्हॉइस ऑफ नवली यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एसयूपी सरपाडा संघाचे कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचं आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. अचीवर स्पोर्ट्सची अगदी चांगलं क्रिकेट हे पाहायला मिळालं. 6 षटकं झालेली आहेत. 6 षटकानंतर आपण पाहताय 55 धावा या धावफलकावरती 54 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सेकंड इनिंग मध्ये पाहण्यासारखी गोष्ट आहे.
मनाचे राजे चषक वेळी 2025 स्पर्धेचा आजचा आपण पाहतोय चौथा दिवस. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर सर्व लेजंड क्रिकेटर्स जे मास्टर्स क्रिकेट खेळतात 40+ आणि आज त्या सर्व खेळाडूंना पाहण्याचा पुन्हा एकदा योग जुळून आलाय. एक काळ होता या सर्व खेळाडूंनी गाजवलाय आणि आज तोच गाजवलेला काळ पुन्हा आपल्या डोळ्यासमोरून जाताना दिसतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभमजी पाध्ये यांना पण पाहतायत. नवनवीन संकल्पना या त्यांच्या मनामध्ये असतात आणि त्या अस्तित्वात देखील आणल्या जातात आणि तीच खासियत सातत्याने आपल्याला वेडी गावामध्ये आल्यानंतर पाहायला मिळते. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी जर आपण पाहिलं तर अक्षरशः पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा एक वेगळाच क्रेज आहे. पालघर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचा मानस होता की या मैदानावरती एक अशी नाईट क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करावी की जेणेकरून गावाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल. आणि जेव्हा हे मैदान अजून योग्य प्रकारे 360 डिग्री होईल डेफिनेटली ती नाईट मॅच या वेडीच्या गावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. चला 2 सलामीचे फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. 2 ओपनिंग बॅटर त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. त्याचबरोबर SUP सरपाडा संघाचे कॅप्टन यांना देखील मी विनंती करतोय की त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता यायचं आहे. चला सलामीचे 2 फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संतोषजी जंगम साहेब एडवणवरनं इथे उपस्थित झालेत. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. सफाळामध्ये स्पर्धा जेव्हा कुठेही असतात तेव्हा खास करून त्यांची उपस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. आता 2 फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपण पाहतोय. संतोष सावंत आणि हरीश पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. चला अचीव स्पोर्ट्स दांडी उछळी उंबाट क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ जो आहे तो क्वालिफाय करायचा आहे. तेव्हा विनंती आहे की जास्त वेळ न दवडता आपण आपलं क्षेत्ररक्षण हे त्वरित सजवून घ्यायचं आहे. दांडी उछळी उंबाट जर आपण पाहिलं तर पालघरच्या उत्तरेस जर आपण गेलो तर दांडी गाव आणि दांडी गावाच्या बाजूला उच्छळी आणि उच्छळीच्या बाजूला उंबाट अशी 3 गावं आपल्याला पाहायला मिळतात. मागील मोसमात जर आपण पाहिलं तर दांडी उच्छळी उंबाट प्रीमियर लीगचं आयोजन अगदी दिमागदार पद्धतीने उच्छळीच्या मैदानावरती पाहायला मिळालं. तुम्ही कधी गेलात त्या विभागामध्ये तर जरूर उच्छळीच्या मैदानाला भेट द्या. अतिशय सुंदर असं सुसज्ज मैदान तुम्हाला पाहायला मिळतं. हिरवळ तिथे पाहायला मिळते आणि त्या मैदानावरती नाईट मॅच देखील झाली आहे आणि एक अप्रतिम क्रिकेट वातावरण तिथे गेल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळतं. चला हरकेश जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, लगेच डावाला सुरुवात करा. 2 सलामीवीर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत संतोष सावंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वर हरीश पाटील. पहिला बॉल घेऊन हरकेश मेहर तयार बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंच महेंद्रजी भोईर यावेळेला मात्र दर्शवत आहेत खराब चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा या पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर मिड विकेटला डीप आहे, P1 करतात. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. हरकेश षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर अचानक उसवी घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर हुसेन शेखच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कलेक्शन केलं जात आहे.
हुसेन जर आपण पाहिला तर क्रिकेटचा दांडगा अनुभव मित्रपरिवार दांडी या संघाकडनं खेळताना बऱ्याचदा पाहायला मिळत आहे आणि तोच हुसेन यावेळेला मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. अनिल बाणेला आपण पाहतोय पॉइंटला, त्यानंतर गौतम आकरेला आपण पाहतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती हरकेश. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र कट केलं या चेंडूला. चेंडू जातो वेगाने सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडू आपण पाहिला तर कट होताना दिसला आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी फलंदाजाने ओळखलं आणि त्यानंतर आपण पाहू शकलात या 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 6 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला बॅकफुटला गेले. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो डीप पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावांकरिता. 2 बॉलवरती लागोपाठ 2 चौकार आले आहेत. हरेशच्या बॅटमधनं रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगला फटका एक्झिक्यूट केला. पॉइंटच्या दिशेला अगदी चौकाराची मोहर तिथे उमटवली. 55चं लक्ष समोर ठेवलंय. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करायची ती यावेळेला मात्र हरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर हरकेश मेहर. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. अप्रतिम, सुंदर टायमिंग. चौकार, 4. इथे मात्र चातुर्य जे आहे ते हरेशचं पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ती क्षेत्ररक्षणाची निहाळणी त्यांनी केली आणि त्यानंतर आपला मोर्चा वळवला अगदी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. गौतम आकरेला हलण्याचा मौका पण दिला नाही आणि यावेळेला मात्र आपण पाहतो अगदी त्यांच्या बाजूने चेंडू जाताना दिसला. चौकाराकरिता. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र वा, अप्रतिम, अफलातून फटकेबाजी. दिस इज माय डेली हॅबिट. षटकार, 6 धावा. काय जबरदस्त उच्च दर्जाचं क्रिकेट हरेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक काळ होता हरेश पाटील यांनी गाजवलेला आणि आज पुन्हा एकदा त्याच काळची पुनरावृत्ती त्यांच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवरती चौकार आणि षटकारांची या ठिकाणी बौछार होताना पाहायला मिळते. लागोपाठ 3 चौकार आले, त्यानंतर 1 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर वेगाने आता पुढे जाताना पाहायला मिळते. आई जीवदा आणि विरार या संघाची बिनबाद 20. पॉवर प्ले मध्ये सुरुवात कशी करावी ती यावेळेला मात्र हरेश पाटील यांनी दाखवलंय. षटकातील पुढील बॉल हरकेश घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र फाईन लेगचा पायात टाकलेला बॉल. सुंदर फटका, फ्लिक ऑन द विस्ट. षटकार, 6. काय ताबडतोड यावेळेला मात्र बॅटिंग पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं या फटक्याला. षटकाराची मोहर तिथे उमटवली आणि पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर अगदी तोंडचं पाणी पळवलंय गोलंदाजाचं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या फलकावरती 26 झाली आहे. वॅगन व्हील जर आपण पाहिलं त्यात हरेशचे 24 रन. ऑन साइड, ऑफ साइड, अगदी सरळ लॉंग ऑनला देखील आपण पाहतोय फटके मारलेत. म्हणजे मैदानाच्या प्रत्येक अँगलला फटके खेळणं जाणतो. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही एकूण 30 धावांची आवश्यकता आहे. आता चर्चा करण्यास भाग पाडले हरेश पाटील यांनी, जी चौफेर फटकेबाजी त्यांनी केली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर अचिव्हर स्पोर्ट्स दांडी उछळी उंबाटा संघ 17 वरती होता. कुठलाही गडी बाद झाला नव्हता. सलामीची जोडी हरकेश मेहर आणि मिथुन पागदरे चांगली बॅटिंग करत होते. हरकेशने 17 धावा कुठल्या होत्या आणि इथे जर आपण पाहिलं तर हरेश पाटीलचा सेकंड इनिंग मध्ये बोलबाला पाहायला मिळालाय. 26 धावा सद्यस्थितीला आपण पाहतोय फलकावर. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती अनिल बाणे. चला अनिल, जास्त वेळ घेऊ नका फील्ड सजवण्यामध्ये, कारण की आजच्या दिवसात आपल्याला कुठल्याही परिस्थितीत एक संघ जो आहे तो पुढे काढायचा आहे
आतापर्यंत सुपर 5 मध्ये टॉप 5 मध्ये पोहोचणारे संघ जर आपण पाहिलं, श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विरातन हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसात जे क्रिकेट अनुभवायला मिळालं, MS11 झाई संघ कालच्या दिवसात पुढे येताना पाहायला मिळाला. आणि आज 40+ या हाफ मधनं कुठला संघ पुढे येईल? षटकातील पहिला बॉल अनिल बाने घेऊन तयार. पहिला बॉल अतिशय यावेळेला मात्र चांगला बॉल होता. फ्लायटेड बॉल, बोट फिरवली, आपल्या बोटातील जादू त्यानं फलंदाजाला दाखवली. सुरुवातीच्या काळात दर्शन 11 उच्छळी या संघाकडनं मात्र अनिल बानेला पाहायला गेलं. राकेश धनू यांच्या तालमीमध्ये वाढलेला हा खेळाडू. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र पुढे आले हरकेश मेहर. तिथे आहेत, कुठलीही मिस्टेक हरकेशने यावेळेला केली नाही. इथे लागलाय मोठा धक्का. संतोष सावंत गॉन बॅक टू दी पवेलियन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका खेळला जरूर, परंतु हरकेश तिथे अगदी ढाल बनून उभे होते. मिड ऑफला चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. इथे जर आपण पाहिलं तर पहिला धक्का लागलाय. धाव संख्या अवघी पाहायला मिळते. धाव फलकावरती 26. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल होतोय राजेश ओगे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता पूर्ण कमान त्यांना सांभाळावी लागेल, कारण की जर एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष देखील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांना ओळखलं जातं, परंतु शून्याचा भोपळा देखील त्यांना फोडता आला नाही. शून्यावरती बाद होऊन संतोष माघारी परतलेत. हरेश पाटील यांना जर आपण पाहिलं का अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 24 वरती नाबाद खेळी साकारत असताना आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर झाली आहे 26. अनिलने मात्र आपला जलवा दाखवलेला आहे दुसऱ्याच बॉलवरती. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, जास्त वेळ टाइम स्पेंड तिथे करू नका. जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे, कारण की वेळ पाळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की एकदा गेलेली वेळ ती पुन्हा येत नाही, म्हणून वेळेला खूप महत्व द्या. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग वरती अनिल बाने. फिरकीतली जादू या अगोदर त्यानं दाखवली आहे. षटकातील तिसरा बॉल, यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय, कोणी फिल्डर तिथे नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेला सीमा पार येतोय चौकार. 4. अतिशय चांगला फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. लॉफ्टेड स्ट्रोक होता, लॉंग ऑनचं क्षेत्र यावेळेला निवडलं आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. एसयूपी संघाचे कॅप्टन जर इथे उपस्थित असाल तर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अनिल बाने. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल, यावेळेला मात्र पिक केला. गौतम आकरे फक्त पाहत राहिले, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावांकरिता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय घडलं होतं. त्या बॉलवरती फटका तर खेळला होता. गौतम आकरे तिथे वेट करत होते आणि तिथून जर आपण पाहिलं तर अचानक चेंडूने उसळी घेतली आणि त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराकरिता या चौकाराने जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग जो आहे तो आपल्याला कायम स्वरूपात पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. षटकातील पुढचा बॉल अनिल घेऊन तयार. याही वेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्यानंतर यावेळेला क्विकर 1चा वापर अनिल बानेने केला. आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळाला. राजेश आणि हरेश ही जोडी आता मात्र नव्यानं आपल्याला पाहायला मिळते. 8 वरती राजेश खेळताना दिसतात. लागोपाठ 2 चौकार हरेश यांच्या बॅटमधनं राजेश यांच्या बॅटमधनं आलेत. इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय इनफिल्डच्या वरनं. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. 4. काय अतिशय सुंदर मनमुराद बॅटिंगचा आनंद घेत असताना आपण पाहताय. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू होता, त्याला पिक केलं, त्यानंतर खेळलं अगदी लॉंग ऑफच्या रिजनला. क्षेत्र रिकाम ते पाहिलं होतं.
आणि या चौकाराने जर आपण आता पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 38 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता उर्वरित येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही आई जीवदानी विरार या संघाला 17 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मनाचे राजे चषक वेळी 2025चा हा रणसंग्राम आपण अनुभवत आहात. आजचा चौथा दिवस, उद्याचा दिवस जर आपण पाहिलं तर मेगा फायनल डे आणि या चमचमीत ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल त्याकरता प्रतीक्षा ही उद्याच्या दिवसाची आहे. दुसरं पर्व जर आपण पाहिलं तर अनेक अडचणी आल्या, अवकाळी पाऊस देखील पडला, मैदान अगदी ओलचिंब झालं होतं, चिखल जमला होता, परंतु मनाचे राजे च्या सर्व सदस्यांनी मात्र अगदी मनाशी बाळगलं होतं. त्यात शुभमजी पादे यांचा त्यांना असलेला पाठिंबा आणि त्याच्याचमुळे हे शक्य होऊ शकलंय आणि त्यात सर्व ग्रामस्थांचा देखील खूप चांगला सहयोग या संपूर्ण आयोजकांना मिळालाय. 2 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहतो 38. षटक क्रमांक 3. अंकुश आलाय गोलंदाजी मार्क वरती षटकातील दुसरा बॉल घेऊन. यावेळेला मात्र फटका अगदी चांगला आणि येस प्रेक्षक बनून ठेवलं गौतम आखरेला. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे या सत्रामध्ये आई जीवदानी विरारच्या फलंदाजांनी. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चेंडूवरती करडी नजर ठेवली, हँड अँड आय कोऑर्डिनेशन जुळून आलं आणि अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 44. याही वेळेला फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषापार. चौकार. या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल आणि डबल पाहायलाच मिळाले नाहीत, फक्त चौकार आणि षटकार जे आहेत तेच पाहायला मिळाले. 7 चौकार या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. आता जिंकण्याकरता अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी वेगात रनचेस करताना आई जीवदानी विरार हा संघ पाहायला मिळतोय आणि इथे याही वेळेला मात्र आपण पाहतोय वाईट बॉल आणि 4 आणि जिंकण्याकरता आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 53 ला 1. हरेश काय जबरदस्त बॅटिंग हरेशने केली. 8 बॉल त्याने खेळले. 34 धावांची एक उपयुक्त खेळी हरेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आता जिंकण्यासाठी फक्त आई जीवदानी विरार या संघाला 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला बॉल अंकुशचा पाहायला मिळतोय. चला एसयूपी सरपडा टीमचे कॅप्टन जर आपण उपस्थित असाल, संघ उपस्थित असेल तर कृपया करून आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. 53 वरती 1. हरेश काय जबरदस्त क्लासिकल बॅटिंग दाखवली आणि इथे जर आपण पाहिलं खणखणीत षटकाराने इथे विजय साकारला गेलाय. व्हेरी वेल प्लेड हरेश. 40 धावांची सुंदरशी खेळी इथे पाहायला मिळाली. आई जीवदानी विरार संघ आपण हँडशेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. या स्पर्धेचा हा नियम आहे. त्याचबरोबर अचिवर स्पोर्ट्स दांडी उच्छळ उंबाट संघ यांना देखील विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये यायचं आहे, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतरच आपण देखील मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, ज्यानं 10 बॉल मध्ये 40 धावांची एक जबरदस्त फास्ट इनिंग खेळली. हरेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
हरेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रमोदजी शेडगे आमच्या साथी समालोचक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार हरेश यांना देत आहोत. हरेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हरेश पाटील. त्याचबरोबर SUP सरपाडा संघ कॅप्टन आणि पागदरे बॉईज टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनना देखील विनंती आहे की आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला हरेश पाटील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. हरेश पाटील काय अतिशय सुंदर उपयुक्त खेळी 40 धावांची आणि त्याच्याच मुळे आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच ते मात्र दिलं जात आहे. वेल प्लेड